नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी हेमंत बागुलसह स्वागत करतोय न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात वारी गोदावरी। या गोदावरी नदीचं हे विशाल पात्र ज्या ठिकाणी आपण आहोत, ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतून उगम पावलेली ही नदी दक्षिण भारताची जीवनदायिनी गंगा म्हणून मानली जाते। देशातील 6 राज्यांना सुजलाम सुफलाम करत या गोदावरी नदीचा प्रवास सुरू होतो आणि नाशिक जिल्ह्यात उगम पावलेली नदी आणि ही नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात जिथे प्रवेश करते त्याच कोपरगावला आपण आहोत। पण काय परिस्थिती झाली या नदीची, अक्षरशः प्रदूषणानं भरलेली नदी। त्याचबरोबर एक जमान्यामध्ये काही वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी आपण प्रवाहित असलेलं पात्र नदीचं बघायचो, पण आता मात्र सगळी परिस्थिती बदलली आहे। आणखी या नदीचं पात्र कायम कोरडे खटक असतं। बारमाही नदी म्हणायची याला, पण कशी बारमाही नदी? पण बारमाही नदी सुद्धा नाहीये, पण कुठेतरी एक नवीन विषय सुरू होतो आणि आपण बघतोय की हा विशाल जनसमुदाय जो सगळा दिसतोय, हे सगळे या कोपरगावचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे। जवळपास 5000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या KGS कॉलेजचे या नदीच्या संवर्धनासाठी सगळे एकत्र झालेले आहेत आणि हा एकत्र झालेला सगळा जनसमुदाय हा दाखवतोय की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला संरक्षित करणार आहोत, नदी पात्र हे सुशोभित करणार आहोत। पण हे सगळं सहज होतं का? कोपरगावच्या जवळच आहे शिर्डी, काफिराची नगरी म्हणून म्हणतात त्याला। साईबाबांचं निवासस्थान त्या ठिकाणी होतं, पण साईबाबा गेले, त्यांचं वचन आहे, आशीर्वाद आहे आणि आजही असा एक मौलवी, असा एक काफिर, असा एक मस्त मौला माणूस आपल्या देशात आहे की ज्याने ध्यास घेतलाय की जगातल्या सगळ्या नद्या या सुजलाम सुफलाम असल्या पाहिजे, आपल्या देशातल्या असल्या पाहिजे, प्रत्येक गावातल्या असल्या पाहिजे, राज्यातल्या असल्या पाहिजे। राजेंद्र सिंहजी आपल्यावर आहेत। एक वेगळं वचन, वेगळं ध्यास घेऊन या व्यक्तीने एक प्रवास सुरू केला। आणखीन आपल्याला बघतोय की कशा प्रकारे रूप या सगळ्या ठिकाणी पालटलं आहे। क्या सोच है आपकी? दक्षिण की गंगा गोदा आज सचमुच मरने को तैयार है। इस नदी में ना जल है, ना स्वास्थ्य है, सब केवल जो गंदे नाले हैं वही आप देख सकते हैं, थोड़ा बहुत गंदा पानी। इस नदी को पुनर्जीवित करने का जज्बा इन विद्यार्थियों में है, शिक्षकों में है। ये चाहते हैं कि ये नदी दोबारा पुनर्जीवित हो, गोदा शुद्ध सदा नीरा होकर बहे। ये इनके सपने और कल्पना है, लेकिन इसका जो इलाज करने वाली सरकार है, वो सरकार ठीक डॉक्टर चुनकर इसका इलाज नहीं करवा रही है। सरकार गोदा पर जो पैसा खर्च कर रही है वो दांतों के डॉक्टर के हाथ में पैसा दे रही है। इसलिए इसका जो इलाज है वो इस नदी को जीवन देने वाला, पर्यावरणीय प्रवाह सुनिश्चित करने वाला काम नहीं कर रही। गोदा को यदि पुनर्जीवित करना है, गोदा को शुद्ध सदा नीरा बनाना है, तो गोदा को प्रवाह मिले, पर्यावरणीय प्रवाह मिले। पर्यावरणीय प्रवाह गोदा का प्राण है, तो गोदा के प्राण के बिना गोदा कैसे पुनर्जीवित होकर बहेगी? हमने 4 साल पहले ब्रह्मगिरी से एक वारी शुरू की थी। हाँ, ये जो वारी है, गोदा के दोनों तरफ का राज, समाज और संत, कॉलेज, विश्वविद्यालय सब इसके साथ जुड़ सकें और अपनी हेल्थ को गोदा की हेल्थ के साथ जोड़कर देख सकें। नदी किनाऱ्यावर असलेले सगळे कॉलेज, आणखी सगळे विद्यार्थी, वेगवेगळी शैक्षणिक संस्था या नदी पात्रात जर का असलेल्या संलग्न आल्या, एकत्र आल्या तर नदीचं संवर्धन होऊ शकतं। या नदीची दाहक परिस्थिती नेमकं काय? राजेश, काय सांगाल, काय आजची परिस्थिती आहे गोदाची? गोदावरीची आताची परिस्थिती अशी आहे की जी गोदावरी ICU मध्ये आहे, तिला सगळ्यांनी मिळून आता सगळा समाज आता एकत्र झालेला आहे। तुम्ही बघताय कॉलेजचे हजारो विद्यार्थी आता आलेले आहेत। त्याच्यामुळे गोदावरीची आजची परिस्थिती म्हणण्यापेक्षा उद्या परवा जे पुढच्या भविष्यातली जी परिस्थिती 100% गोदावरी अविरल, निर्मल, स्वतंत्र व्हायला सुरुवात होईल। याच्यावर या विद्यार्थ्यांना खरंच मनापासून अभिनंदन आहे। आज एवढे लोक, या वारीचा जो बेसिक उद्दिष्ट आहे की गोदावरीचं जे तुटलेलं नातं आहे ते परत आपल्याला समाजाचं जोडायचं आहे, नक्की जोडायचं आहे। आणखी ज्या विद्यार्थ्यांना हो आनंद आहे आणि या ज्या विद्यार्थ्यांना सगळी अपेक्षा आहे, त्या सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्यावर आहेत। मला सांगा, आज गोदावरी नदी तुमच्या कॉलेजच्या इथे आहे, काय सांगशील, काय परिस्थिती आहे नदीची? या नदीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आमचे कॉलेजचे विविध उपक्रम राबवले जातात। तसेच या कॉलेजमध्ये नदीबद्दल काही समस्याबद्दल उपाय सुचवले जातात।
उपाय सुचवले जातात, म्हणतायत की विद्यार्थी अनेक बोलके आहेत, बोलायचं आहेत, बरीच मोठी गर्दी या ठिकाणी आहे. आपण बघतोय की या ठिकाणी धनश्री, ज्या प्रकारे सगळे कलाकार तुम्ही सगळे या गोदावरीसाठी एकत्र झालात, आणखी या गोदावरीसाठी पुनरुज्जीवन करण्यासाठी येत आहेत, काय सांगशील? मला असं वाटतंय की आजचा दिवस खरंच खूप छान एन्जॉय आम्ही का करतोय आणि कशासाठी, तर गोदावरीच्या शेजारी, गोदावरीच्या काठी असलेलं यांचं हे कॉलेज आणि या मुलांचा उत्साह आणि मुळात ती जी जाणीव असते ना, ही गोदावरी कोरडी पडलेली बघून त्यांना झालेला त्रास आणि त्या जाणीवेपोटी सगळेजण इथे येऊन उभे राहिलेले इतक्या उन्हात, तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. आणि मला असं वाटतं की ही जी जाणीव ज्या माणसांना झाली ते सगळे एकत्र येऊन नमामि गोदा फाउंडेशन उभं राहिलं आणि तीच जाणीव पुढे पोहोचवण्यापर्यंत आम्ही जर थोडंसं यशस्वी होत असू तर आजचा दिवस मला खरंच छान वाटतोय. मी खूप एन्जॉय करते. आपण बघतोय की धनश्री एन्जॉय करताय. सारी डे आहे, वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून आज KGS महाविद्यालयाच्या सगळ्या विद्यार्थिनी आल्या आहेत. हा सगळा त्या मुलींचा सगळा मोठा आहे आणि हे सगळेजण या कॉलेजच्या माध्यमातून या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी धडपड करताय. मयुरी सुद्धा आहे. प्रेमाची वारी तुझा सिनेमा येतोय आणि आज तू गोदावरीसाठी इथे आली आहेस, काय सांगशील? मी गोदावरीसाठी इथे आली आहे. माझी फिल्म रिलीज होतीये परवा, म्हणजे 8 फेब्रुवारीला, प्रेमवारी या नावाची. आणि या सिनेमाच्या मुळे, खरं तर या सिनेमामुळे माझा गोदावरीचा प्रवास सुरू झाला, चिन्मयमुळे. या चिन्मयमुळे मी या सगळ्या परिवाराला, गोदा परिवाराला भेटले आणि मी पण कुठेतरी ठरवलं की आपण पण आपला छोटासा सहभाग ह्यासाठी दाखवावा आणि फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यानच मी या सगळ्यांशी जोडले गेले आणि हा प्रवास माझा सुरू झाला. नक्कीच मयुरीने सांगितलं की तुम्ही सगळेजण करताय, काय सांगाल तुम्ही? काय करणार तुमच्या नदीसाठी? स्वच्छता राखणार. सगळे कॉलेजच्या तुम्ही रस्त्यावर आलात, नदी साफ करायला आलात, कॉलेज सांगतंय की आमचे सगळे विद्यार्थी काम करतात, काय सांगाल? नदीसाठी काम करणार ना? आमच्या बरोबर आहात ना? ही नदी 12 महिने प्रवाहित झालेली आपल्याला बघायची आहे ना? ही आमची ताकद आहे पुढे उभी राहणारी आणि त्यामुळे आम्ही आज खूप खुश आहोत. आपण बघतोय की किती बोलक्या प्रतिक्रिया या सगळ्यांच्या आहेत. या सगळ्या या ठिकाणी आपण येतोय, बघतोय या ठिकाणी असेही काही लोक आहेत की ज्या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा एक नवीन प्रवास सुरू झालाय. जसं त्यांनी सांगितलं की चिन्मय आपल्यावर आहे. चिन्मय, ज्या पद्धतीने सगळे विद्यार्थी गोळा झाले, तुझा एक प्रेमाची वारी सिनेमा येतोय, या सिनेमामुळे नदी काठावरच्या सगळ्या गावांना कनेक्टिव्हिटी वाढत चालली आहे, काय सांगशील? तू नेहमीच उत्साही असतो नदीसाठी. सर, माझा असा अनुभव आहे की नदीच आता गोदावरी मातेलाच सुजलाम सुफलाम होऊन अविरल निर्मल व्हायचं आहे. मग माता कशी स्क्रीन प्ले खेळते बघा, की त्यांनी माझी निवड केली आणि ज्या वारी गावातून गोदावरी वाहते त्या गावचे राजेंद्र गायकवाड यांनी निर्मिती करण्याचं ठरवलं. त्यांनी मला सिलेक्ट करावं, मयुरी कापणेला सिलेक्ट करावं आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या गावी, जिकडनं नदी वाहते आहे त्या गावी आम्ही शूटिंग करावं. मग नदी आम्हाला दिसावी आणि मग इथला प्रश्न आणि बाकी हा जो सगळा समाज आहे इथला, सचिन तांबे असतील किंवा आदिनाथ दादा असतील, हे सगळेजण आम्हाला जोडले जावे आणि एकत्रित गोदावरीचा प्रश्न ऐरणीवर यावा आणि त्या निमित्ताने सगळं घडावं की वारी गोदावरी जी नाशिकपर्यंत पोहोचलेली होती ती तिथून पुढे परत सुरू होऊन कोपरगावपर्यंत यावी आणि त्यांच्या अनुषंगाने हा सगळा युवक वर्ग आणि सगळा समाज परत नदीशी जोडला जावा. नक्कीच चिन्मय, ही सगळी किमया या नदीची आहे. आपण बघतो की अफाट युवक समाज सगळा इथे कॉलेजचे जमा झालेले आहेत, पण इतकं सोपं नाहीये. जोपर्यंत नदीकाठची गावं जोडली जावी हे जितकं आपण म्हणतो, पण तितकी ती जी गावं जोडण्यासाठी आवश्यकता असते त्या महाविद्यालयाची. चेअरमन आपल्यावर आहेत KGSचे. आज सगळ्या मुलांना तुम्ही गोळा केलं, काय सांगाल? काय नाही, गोदावरी नदी ही शुद्ध झाली पाहिजे, पूर्वीसारखी वाहिली पाहिजे. आम्ही लहानपणी जेव्हा इथं कोपरगावला यायचो 12 महिने ही नदी वाहिलेली दिसायची. कमीत कमी गुडघ्या इतकं पाणी व्हायचंच. पण आज ही दयनीय अवस्था पाहून फार वाईट वाटतं मनाला. परंतु आता हे राजेंद्र सिंगजींनी सांगितल्याप्रमाणे वाळू उपसा कमी झाला पाहिजे, ज्या योगे पर्क्युलेशन या ठिकाणी बाकी शेतीला वगैरे होईल आणि जो पूर्वीचा दिवस होते या गोदावरी नदीचे ते परत पुनरुज्जीवित व्हावेत अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नदीपात्राची हानी का होते हा प्रश्न जितका मोठा असतो, जितका महत्वाचा असतो, तितकंच आवश्यकता असते या विषयाकरता झोकून देणाऱ्या व्यक्तींची. आपण बघतोय की हे सगळे विद्यार्थी गोळा झाले, पण एक व्यक्ती NSSच्या माध्यमातून ज्यांनी या सगळ्यांना गोळा केलं, बनसोडे सर आपल्याबरोबर आहेत. का एवढं नदीवर प्रेम? का सगळ्यांसाठी म्हणून नदी पुनरुज्जीवित करायचा ध्यास घेतलाय? गेल्या 4 वर्षापूर्वी माननीय राजेंद्र सिंग या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली की नदीसाठी आपण काम केलं पाहिजे, कारण ती आपली आई आहे. जसं आपण आपल्या आईला जपतो तसं आपल्या नदीच्या आईला सुद्धा आपण जपलं पाहिजे. आणि म्हणून मी आणि माझी NSSची टीम आमच्या सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नदीला पुनरुज्जीवन करण्याचं काम करतो आहोत. याच्याकडे लोकांचं लक्ष वेधावं, सगळ्या लोकांचं लक्ष द्यावं म्हणून हिला या बाजूला आम्ही सुशोभित सुद्धा करत आहोत, जेणेकरून लोकांना आपलं दायित्व कळेल आणि ते सुद्धा ह्या कार्यात हातभार लावतील.
बघतोय आपण या सगळ्यांचं की या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी NSSच्या माध्यमातून इथे झाडं लावण्यात आहेत, या इथे जपणूक करतात. या नदी पात्राच्या भागाला असेल हा सगळा भाग सुजलाम सुफलाम कसा करता येईल हे सगळे विद्यार्थी कॉलेजचे करतायत. तुमचे सर सांगतायत की खऱ्या अर्थानं हे सगळं आम्ही करतोय ते सगळे माझ्या विद्यार्थ्यांमुळे. काय सांगशील भाऊ? खूप छान आहे आणि विद्यार्थ्यांतर्फे केले ते अति आनंद आम्हाला आहे. विद्यार्थ्यांकडनंही केलं तर आनंद आहे असंही सांगितलं आहे, पण ज्या पद्धतीने हा सगळा तयार झालेला पार्ट आहे आपण बघतोय की ही नदी या भागात तिकडे होत आहेत. या ठिकाणी शिक्षक आहेत की ज्यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी म्हणून जी करतात. 4 वर्षापूर्वी या ठिकाणी खऱ्या अभियानाला तुम्ही सुरुवात केली असं सांगतात. नदीमध्ये काय काय काम तुम्हाला करायचं आहे? का नदीचं पात्र कोरडं आहे, इथे पाण्याचा एक थेंब येत नाही. सभी किनारों पे है ना, हम प्लांट्स लगवाने वाले हैं, स्वच्छता करवाने वाले हैं और हमें पूरा विश्वास है कि अपने विद्यार्थियों शिक्षकों के सहयोग से हम ऐसा कुछ कर डालेंगे कि इसमें नदी में हमेशा पानी का प्रवाह बना रहे. इसके लिए हम पूरी तरह से हमारे विद्यार्थी शिक्षक समर्पण की भावना से काम कर रहे हैं. समर्पण आहे, विद्यार्थ्यांचं आहे, शिक्षकांचं आहे, सगळ्यांचं आहे. वारी गोदावरीचा हा जो कलश आहे जो नाशिक त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणावर निघालाय हाच कलश आता 6 राज्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि हा कलश इतका सोपं नाहीये. हा विडा जो आहे ज्यांनी उचललाय ते कार्यकर्ते सगळ्यात महत्वाचे असतात. ज्यांनी कलश हातात घेतलाय कोपरगावला या कलशाचं पूजन झालंय आदिनाथ आपल्याबरोबर आहेत. या सगळ्या व्यवस्थेतला एक जोडणारी कडी म्हणून आदिनाथ तुझ्याकडे बघतात. काय करणार आहे नेमकं गोदावरीचं? ही गोदावरी शुक्राचार्यांच्या भूमीमध्ये आहे. जे दैत्यगुरु शुक्राचार्य इथं होते, ज्या ह्या गोदावरीच्या कडेला त्यांनी त्यांचं तपोबोल केलं. त्या तपोबोलाच्या विश्वासावर त्यांनी जर संजीवनी विद्या प्राप्त केली. त्या गोदावरी त्यावेळेस ती गोदावरी त्यांनी निवडली होती, गोदावरीचं ठिकाण त्यांनी निवडलं होतं. आज त्या गोदावरीची दुर्दशा झालेली आहे. तर माझी या सर्व कोपरगावकरांना आणि सर्वांना एक आव्हान आणि विनंती राहील का ही गोदावरी 12 महिने वाहिली पाहिजे. असाच घाट आणि अशीच शपथ आज आम्ही राजेंद्र शिंगांच्या चरणी घेत आहोत. हेच संकल्पना घेऊन मी हा कलश माझ्या हातात आहे. नक्कीच हा कलश याच्या हातात आहे. गोदावरी नदीचं पुनरुज्जीवन या सगळ्यांना करायचं आहे. पण या नदीसाठी म्हणून सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च झाले. आतापर्यंत राजेंद्र सिंग यांनी सांगितलं की सरकार जर सक्षम असेल तर योग्य त्या ठिकाणी पावती मिळू शकते. मग हा पैसा जातो कुठे? एक ध्यास घेऊन हे सगळे एकत्र आलेले आहेत. पण ही जबाबदारी फक्त यांचीच आहे का, सरकारची नाही का? 6 राज्यांना सुजलाम सुफलाम करून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या माध्यमातून खरं तर लोक घडायला पाहिजे, समाज विकसित व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांची शेती समृद्ध व्हायला पाहिजे. पण नदी झाली मृतप्रत. पण आपण बघतोय की हा सगळा समाज, हे सगळे विद्यार्थी, हे सगळे तयार झालेले गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी. आणि या माध्यमातून खरं तर आपण बघतोय की एक झाड या ठिकाणी लावलेलं की जे 4 वर्ष जुनं झाड आहे. पण हे सगळं इतकं सोपं आहे का? आज नदी गोळा करण्यासाठी, नदीच्या संवर्धनासाठी हे सगळे एकत्र झाले, गोळा झाले. पण या सगळ्याच ठिकाणी आपण बघतोय की इतकं सोपं आहे का? अनेक लोक एकत्र झाले. राजेंद्र सिंह जी आपल्यावर आहेत. खरं तर सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये नदीसाठी दिले गेले. आप काम करे वो अच्छा है, आप समाज को जोड़ने का काम करे वो भी अच्छा है, लेकिन गवर्नमेंट की कोई जिम्मेदारी है या गवर्नमेंट के पैसे भी बहुत आते हैं ऐसा आपने कहा था, क्या कहोगे? देखिए, इस वक्त नदियों की जिम्मेदारी सरकार की है. नदियों के फ्लो की जिम्मेदारी भारत सरकार की है और नदियों के घाट मैनेजमेंट वगैरह वगैरह, सूवेज ट्रीटमेंट की जिम्मेदारी राज्य सरकार की है, म्युनिसिपल कॉरपोरेशंस की है. हो ये रहा है कि गंगा की जो हमारी गोदावरी गंगा है, इसकी जो बीमारी है वो है पानी के प्रवाह की. पानी का प्रवाह जब यहाँ का भूजल का भंडार खाली हो जाता है तो बारिश के दिनों में जो फ्लो आता है वो उसमें चला जाता है और फिर नदी में फ्लो नहीं रहता, नदी का फ्लो सूख जाता है. और जो गोदा के मैनेजमेंट के लिए पैसा है जो आता है, वो मैंने कहा ना कि बीमारी है हृदय रोग की और इलाज करते हैं दांतों के डॉक्टर, तो उसको इंजेक्शन भी लगाते हैं, गोली भी खिलाते हैं. तो ये पैसा जाता कहाँ है? ये पैसा तो बिल्कुल सीधे सीधे जो कंपनियां हैं, जिन कंपनियों की सरकारों के साथ साठगांठ होती है, उनके डीपीआर बनते हैं और उन डीपीआरओ में चला जाता है. डीपीआर मध्ये चाललं होतं की आपल्याला माहिती आहे की नदी ब्ल्यू लाईन असो, रेड लाईन असो, या ठिकाणी बांधकामाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात. आणि जर का तुम्ही योग्य त्या पद्धतीने पैशांचा वापर केला नाही तर काय होतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आता 6 राज्यांमधल्या नदीचा परिवार आहे. किशोर धारिया सुद्धा बरोबर आहेत. काय सांगणार? 6 राज्यांमध्ये जी महाराष्ट्राचा मानबिंदू आहे
ज्या गोदावरीचा उगम महाराष्ट्रात आहे आणि पुढे 40% भारताच्या परिसरात 6 राज्यांमध्ये ही नदी वाहते, या 6 राज्यात गोदावरीची जी परिस्थिती आहे त्या गोदा परिस्थितीसाठी एक गोदा परिवार उभा करून, जेणेकरून मुलांमध्ये, कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जलसाक्षरता आणि गोदा परिवाराचं हे काम आहे हे कसं वाढवता येईल त्याकरता आमचे प्रयत्न चालू आहे. तुमचे प्रयत्न निश्चित चालू आहे. प्रयत्न किती असेल तरी त्या प्रयत्नांचं स्वागत असलं तर ती कृती महत्वाची असते. तुम्हाला वाटतंय की तुमच्या या प्रयत्नांना यश मिळेल तर कसं मिळेल? 100% मिळेल, 100%. त्याचं कारणच आहे आज या मुलांची जी एनर्जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे आणि मुळात हेतूच या गोदावरी परिवाराचा गोदावरी नदीशी नातं जोडण्याचा आहे. आणि काही राज्यांमध्ये हा आम्ही प्रयोगही केलेला आहे. सगळ्या राज्यांमध्ये मुलांची, तिथल्या असणाऱ्या गोदावरीच्या काठावरच्या लोकांची अशी स्वतःची जलसाक्षरता आणि गोदावरी परिवाराची ती सगळ्यात महत्वाची असते. आणि म्हणून आपण आहोत कोपरगावला या नदीचं विशाल पात्र. हे सगळे लोक, सगळे विद्यार्थी KGS महाविद्यालयाचे आहेत आणि याच गावातले काही विद्यार्थी जे आहेत ते गेले. प्रेमाची वारी नावाचा एक चित्रपट येतोय. कोपरगावचा भूमिपुत्र मयुरी आपल्यावर आहेत, त्याच्यात काम करतोय, चिन्मय काम करतोय आणि कैलास आज या तुमच्या गावातल्या या नदीला तुम्ही संवर्धनासाठी सगळे एकत्रित करताय. काय सांगशील? आता प्रेमवारीच्या निमित्ताने मला एक टीम मिळाली. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, निशा माने, राजेश आणि आम्ही सर्वजण आता ही जी वारी आहे, ही जी प्रेमाची वारी आहे, ही आता गोदावरी सफाईची वारी चालू झाली आणि हा खूप मोठा जबाबदारी, ही खूप मोठी जबाबदारी फक्त कलश आणि हे नाही तर जे ब्रह्मगिरीपासून नाशिकपर्यंत चिन्मय उदगीरकर यांनी आणलं. आता ही माझ्याबरोबर चिन्मय उदगीरकरांची पूर्ण टीमची, प्रेमवारी टीमचीच जबाबदारी आहे की आता नाशिकपासून कोपरगावपर्यंत ती आणायची आणि हा प्रकल्प शुद्ध पाण्याचा असेल किंवा पाणी पातळी वाढवायचा असेल याच्या पुढे आणखी आपल्याला पुढे न्यायचं आहे. ही एक मोठी जबाबदारी, आव्हानात्मक जबाबदारी, मोठी जबाबदारी घेतलेली आहे. पण चिन्मय, जसं हे सांगताय तू आज सक्रिय आहे, पण अनेक वर्षांपासून चिन्मय हा गोदा पात्रामध्ये स्वच्छता करताना सुद्धा नियमित दिसून आला. काय सांगशील? सर तेच तर, स्वच्छता करता करता कळलं की अरे नदीमध्ये पाणीच जर नसलं तर काय स्वच्छ करणार आहोत आपण. आणि मग भाईजी आठवले. गोदावरी मातेने भाईजी आम्हाला दिले एक फरिश्ता म्हणून की जी थेअरी आहे, सूर्यापासून पाणी लपवून भूजल पातळी कशी वाढवायची, फ्रॅक्चर्समध्ये पाणी कसं मुरवायचं आणि मग तो प्रवाह कसा पुनर्प्रवाहित करायचा, ही थेअरी शिकल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हीही किमयागार होऊ शकतो. भाईजी प्रत्येकामध्ये जन्म घेऊ शकतात, राहू शकतात. आणि जर आपण जर ते काम करू शकलो तर मला असं वाटतं एक ऍक्टरला ऑस्करचं स्वप्न असतं, पण जर नदी परत पुनर्प्रवाहित झाली त्या प्रयत्नामुळे तर त्याच्यापेक्षा जे वैश्विक सुख मिळणार आहे किंवा जी गंमत येणार आहे, जे सुख मिळणार आहे त्याची तोड कुठेच नाही आणि कुठल्याही ऑस्करपेक्षा. पण क्या बात आहे, क्या बात आहे. एका कलाकाराला ऑस्कर हा सर्वोच्च सन्मान मिळालेला मानला जातो. पण याच ठिकाणी नदीचं संवर्धन जर का झालं, हीच नदी जी लहानपणी आपण प्रवाहित बघितली होती तीच पुन्हा प्रवाहित करण्यात आपल्याला यश जर का मिळालं तर या नदीच्या माध्यमातून आपण एक मोठा सगळा एक जलाधार उभा करू शकतो. लोकांना, शेतीला सुजलाम सुफलाम करू शकतो. अनेक लोक या ठिकाणी जोडले गेलेत. राजेंद्र सिंह आहे भाईजी, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हा लढा उभा राहिला. आदिनाथ ज्या पद्धतीनं या भागामध्ये सगळं काम करतोय आणि ही सगळी लोक आपण अजूनही बघतोय की वेगवेगळ्या गट, वेगवेगळे लोक या ठिकाणी या सगळ्या लोकांना गोळा करण्याचं सुद्धा काम केलं. सचिन, काय सांगशील? ज्या पद्धतीने तू नदीला इकडे सगळं हा सगळा युवक सगळा गोळा करतोय, ही नदी परत पहिल्यासारखी व्हावी, पण हा पैसा सुद्धा खूप जातो रे सरकारकडनं. नदीच्या स्वच्छतेसाठी अपार पैसे खर्च होता, ही गोष्ट खरी आहे. परंतु नदी स्वच्छ होण्यासाठी या ठिकाणी विशेष प्रयत्नही चालू आहे, ही तेवढीच खरी बाजू आहे. आता मला असं वाटतं की जसं भारताच्या संरक्षणासाठी जितका पैसा खर्च होतो, भारत मातेची जशी आपण या ठिकाणी संरक्षणासाठी आपण सर्वांनी जबाबदारी घेतो, त्याचप्रमाणे असं मला वाटतं की ही जी भारत मातेची आपण जशी संरक्षण करतो तसंच ही गोदा मातेची देखील आपण सर्वांनी या ठिकाणी स्वच्छता चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे, याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. सगळ्यांची जबाबदारी ही सगळ्यात महत्वाची आहे. हे सगळे ते शिलेदार आहेत. हे सगळे शिलेदार म्हणजे कॉलेजचे सगळे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे. बनसोडे सरांसारखा एखादा व्यक्ती या सगळ्यांना गोळा करतो, एखादं कॉलेज या ठिकाणी सगळं उभं करायला सुरुवात करते आणि या माध्यमातून नदी पुनरुज्जीवित करणं. आणि हीच जर का नदी पुनरुज्जीवित झाली, नदी प्रवाहित झाली तर माणसाला प्यायला पाणी मिळेल, शेतीला सकस आपल्याला उत्पादन शेतकऱ्याला करता येईल. हे सगळं करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. हे गोदावरी नदीचं विशाल आणि कोरडं खडक पडलेलं पात्र हे कधीतरी पुन्हा प्रवाहित होईल. याच वेळानं आणि याच ध्यासानं हे सगळे एकत्र आले. वारी गोदावरी कोपरगाव हा सगळा आमचा प्रयत्न आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की त्या बघणाऱ्या प्रत्येकाने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्व ओळखलं पाहिजे. आणि जर ते महत्व ओळखलं तरच हे पाणी खऱ्या अर्थानं आपल्याला सुजलाम सुफलाम करू शकतं. हाच आहे आमचा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न. आपण पाहत राहा वारी गोदावरी.